नमस्कार, मी निशा भागवत, रेकी ग्रँडमास्टर। आत्तापर्यंत आपण सप्टेंबर महिन्यापर्यंत सगळे कलर बघितले आहेत, कुठले शुभ रंग आहेत जन्मतारखेनुसार। आता आपण राहिलेले 3 महिन्याचे बघणार आहोत, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर। तर आता ऑक्टोबरचे आपण रंग बघणार आहोत, तारीख 1, 10, 19 व 28 तारीख। रंग आहे सोनेरी, निळा, नारंगी आणि पिवळा रंग। 2, 11, 20, 29 ऑक्टोबर रंग आहे पांढरा, निळा, पिवळ्या रंगाच्या सर्व छटा आपण वापरू शकता। 3, 12, 21 व 30 तारीख रंग आहे हिरवा, जांभळा व पिवळा। 4, 13, 22 व 31 तारीख राखाडी कलर म्हणजेच ग्रे कलर, निळा, पिवळा व नारंगी। 5, 14, 23 रंग आहे निळा, हिरवा व पांढरा। 6, 15, 24 रंग आहे गुलाबी व निळा। 7, 16, 25 रंग आहे पिवळा, निळा, हिरवा व पांढरा। 8, 17 व 26 ऑक्टोबर रंग आहे जांभळा, गडद निळा, राखाडी व काळा। 9, 18, 27 रंग आहे पिवळा, तांबडा व पांढरा। आता आपण बघणार आहोत सप्टेंबर महिना, आता आपण बघणार आहोत नोव्हेंबर महिना। तारीख आहे 1, 10, 19 व 28 रंग आहे जांभळा, पिवळा व नारंगी। नोव्हेंबर महिना 2, 11, 20 व 29 नोव्हेंबर निळा व पांढरा रंग। 3, 12, 21 व 30 रंग आहे जांभळा व पिवळा। 4, 13, 22 रंग आहे पांढरा व निळा। 5, 14, 23 नोव्हेंबर रंग आहे हिरव्या रंगाच्या सर्व छटा आपण वापरू शकतात व पांढरा रंगच म्हणजे व्हाईट कलर। 6, 15, 24 रंग आहे गुलाबी, निळ्या रंगाच्या सर्व छटा आपण वापरू शकतात। 7, 16, 25 पांढरा, हिरवा व पिवळा रंग आपण वापरू शकतात। 8, 17, 26 डार्क ग्रे कलर म्हणजेच राखाडी रंग डार्क कलरमध्ये, काळा व जांभळा रंग। नोव्हेंबर 9, 18 व 27 पांढऱ्या रंगाच्या सर्व छटा आपण वापरू शकतात व पिवळा रंग। आता आपण बघणार आहोत डिसेंबर महिना, वर्षाच्या शेवटपर्यंत आलेलो आहे आपण। आता डिसेंबर महिन्याची 1, 10, 19 व 28 तारीख रंग आहे पिवळा व जांभळा। 2, 11, 20 व 29 डिसेंबर रंग आहे पांढरा व जांभळा। 3, 12, 21 व 30 डिसेंबर रंग आहे हिरवा, जांभळा व पिवळा। 4, 13, 22 व 31 डिसेंबर रंग आहे निळ्या रंगाच्या सर्व छटा, गडद लाल रंग व पांढरा रंग आपण वापरू शकतात। 5, 14, 23 डिसेंबर रंग आहे पिवळा, हिरवा व पांढरा। 7, 16, 25 डिसेंबर रंग आहे जांभळा, पिवळा व हिरवा। 8, 17, 26 डिसेंबर रंग आहे जांभळा, राखाडी व काळा। 9, 18, 27 डिसेंबर रंग आहे पिवळा, पांढरा, तांबडा। आता आपण पूर्ण वर्षाचे शुभ रंग बघितले जन्मतारखेनुसार। आता या पुढील व्हिडिओत आपण बघणार आहोत नेमकं न्यूमरोलॉजी म्हणजे काय आणि कशासाठी न्यूमरोलॉजी करायची असते। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।